अमरावतीच्या डफरीन हॉस्पिटलमध्ये लागलेल्या आगीमध्ये 3 बालकांचा जागीच होरपळून जीव गेला. त्यातलं एक 2 तासाचं बाळ, 3 तासाचं, 6 तासांचं. आग का लागली, आगीचं नेमकं कारण काय, कोण जबाबदार, याची सगळी माहिती घेण्यासाठी म्हणून काल मी, आमदार नितीनबापू देशमुख, आमदार गजानन लवटे, आम्ही सगळी लोक गेलो होतो. आणि जेव्हा त्या आगीचं कारण समजून घेतलं तेव्हा ते प्रचंड धक्कादायक होतं. ते आपल्या सगळ्यांच्या सोबत शेअर करावं असं वाटलं. काय आगीचं कारण होतं तर तिथे इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट झालेलं नाही, फायर ऑडिट नाही आहे, रेन हार्वेस्टिंगचं सर्टिफिकेट नाही, 1 महिन्यापूर्वी रुग्णांच्या खाट्याच्या बरोबरीनं पाणी आलेलं, सोलार बंद पडलेला आहे, रुग्णांना अजिबात गरम पाणी मिळू शकत नाही. ऑपरेशन थिएटरमधला AC बंद आहे. ट्रान्सफॉर्मर DPसाठी 5 ते 6 स्मरणपत्र देऊनही ट्रान्सफॉर्मर DPचं काम अजिबात झालेलं नाही. छत आमच्या समोर अक्षरशः गळून पडला. त्याचे फोटो आम्ही त्यांना दाखवले. पिण्याच्या पाण्याचा ॲक्वा फिल्टर बंद आहे. वर पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये अक्षरशः आळ्या किडे वळवळत आहेत. इतकी दुरावस्था या हॉस्पिटलची का झाली? आणि व्हेंटिलेटरचं म्हणाल तर 2 वर्षापूर्वी त्याच हॉस्पिटलमध्ये अशाच पद्धतीचा स्फोट झाला, ज्याच्यात 2 बालकं गेली. आणि तेव्हाचा जो एक व्हेंटिलेटर वाचला होता, तोच व्हेंटिलेटर आत्ताही वापरला गेला होता. हे फार उल्लेखनीय आहे की एवढी सगळी दुरावस्था असताना हॉस्पिटलला त्याची डागडुजी का झाली नाही, ही सगळी इतकी महत्त्वाची कामं का केली गेली नाही? तर हॉस्पिटलला निधीच नव्हता. निधी कोण देणार? DPDC देणार, अर्थात जिल्हा नियोजन आयोग देणार. त्याचा प्रमुख कोण? अर्थात पालकमंत्री कोण? चंद्रशेखर बावनकुळे. बावनकुळेंनी अजिबात 9 कोटीचा निधी इश्यू केला नाही. हे ऑन पेपर CS पवार यांनी कालच्या बैठकीत सांगितलं. तेव्हा जिल्हाधिकारी आणि काटकर नावाचा जो चौकशी समितीचा अध्यक्ष म्हणून नेमलेला अधिकारी, यांच्याशी आम्ही बोलायचा प्रयत्न केला की तुम्ही निधी का दिला नाही, का निधी इश्यू झाला नाही, ही तुमची चूक आहे. तेव्हा जिल्हाधिकारींकडे बोलायला काही उत्तर नव्हतं. मी आपल्याला आत्ता एक धक्कादायक माहिती सांगितली पाहिजे की याच जिल्ह्यामध्ये हनुमानगडी नावाचं एक ठिकाण डेव्हलप करण्यासाठी नवनीत राणाला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्य सरकारने मिळून 121 कोटी रुपयाचा निधी दिला. लक्षात घ्या, 121 कोटी रुपयाचा निधी एका अशा ठिकाणी दिला जिथे आता अदानीने जमीन विकसित करण्याचं ठरवलेलं आहे. आणि अदानीच्या त्या जमिनीला सोन्याचा भाव यावा म्हणून समृद्धी महामार्गाचा मार्ग वळवून तो महामार्ग या हनुमानगडीवरून नेण्यात आलाय. पण त्याच ठिकाणी छोट्या बालकांच्यासाठी मात्र फक्त 9 कोटी रुपये, जे रुग्णांच्या जीवाशी खेळत आहेत, 9 कोटी रुपयाचा निधी चंद्रशेखर बावनकुळे यांनी इश्यू केला नाही. काय आपल्याला ही गोष्ट लक्षात येते का की हे सरकार एखाद्या विरोधी पक्षातल्या नगरसेवकाला निधी देत नाही, आमदाराला निधी देत नाही, इथपर्यंत ठीक आहे. पण हे सरकार रुग्णांनाही निधी देत नाही. रुग्ण कुठल्याच पक्षाचा नाही आहे, हॉस्पिटल कुठल्याच पक्षाचं, कुठल्याच विचारांचं नाही आहे. मग तरीसुद्धा काय करतात पालकमंत्री? ज्या चंद्रशेखर बावनकुळेंना भावी मुख्यमंत्री होण्याची स्वप्न पडत आहेत, त्या बावनकुळेंच्यांनी एक जिल्हा नीट सांभाळणं होत नाही, हे राज्य काय सांभाळणार आहेत? आणि अशा पद्धतीने यांच्या हलगर्जीपणामुळे आज कोणाचं तरी 2-4 वर्षानंतर एखाद्याच्या घरात आनंद आला होता, कोणाच्या तरी घराचा वंशाचा दिवा लागला होता, कोणाच्या घरात काय होतं, आणि ती बालकं फक्त आणि फक्त निधी न मिळाल्यामुळे आणि इथली डागडुजी न झाल्यामुळे हे जीव गेले. किती वाईट आहे हे.